क्षमा प्रार्थना, फॉरगिवनेस मेडिटेशन. चला सुरुवात करूया. या क्षमा प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत. एक खोल श्वास घ्या आणि तो सहज शांतपणे सोडून द्या. जिथे आहात तिथेच स्थिर व्हा. तुमचं शरीर शांत होऊ द्या. तुमच्या मनाला सांगा की इथे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. आत्ता कशाही मागे धावण्याची गरज नाही. काहीही पूर्ण करण्याची गरज नाही. काहीही दुरुस्त करण्याची गरज नाही. हा आत्ताचा क्षण फक्त खरा आहे. ही शांतता ऐका. आता आहात तिथे शांतपणे बसा. तुमचे खांदे थोडे खाली सोडा. हो, अगदी असेच. हात पाय आखडले असतील तर सैल सोडा. चेहरा ताणला गेला असेल तर सैल सोडा. जबडा सैल सोडा. डोळे घट्ट मिटले गेले असतील तर ते हलकेच मिटा. अगदी सहज. स्थिर व्हा. जणू काही तुम्ही सर्वज्ञानी बुद्धाचा अंश आहात. तुमच्या मनाला, शरीराला त्या सत्याची उमज आहे, समज आहे. तुमच्या शरीरालाही कळू द्या की आत्ता त्याला काहीही सांभाळत बसायची गरज नाही. ते विश्रांती घेऊ शकतं. थोडा आराम करू शकतं. क्षमाशीलता इथूनच सुरू होते. या सहजतेतून, या शांत श्वासातून, उच्छ्वासातून. आता तुमचं लक्ष तुमच्या हृदयाकडे आणा. आपल्याला काहीही बदलायचं नाही, सुधारायचं नाही. फक्त हृदयाची धडधड ऐकत शांत सोबत करायची आहे. तुमच्या हृदयात खूप काही साठलं आहे, खूप पूर्वीपासूनचं. तुमच्या या शरीरानं, हृदयानं तुमच्या भल्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्या त्या क्षणी जे शक्य होतं तेच केलं आहे. ही क्षमेची प्रार्थना 3 मार्गांची आहे. त्यातला पहिला मार्ग म्हणजे आपण ज्यांना दुखावलं असेल त्यांची आपण क्षमा मागतो आहोत. आजवर कितीतरी वेळा मी अनेकांना दुखावलं आहे, कळत नकळत. कधी कोणाची साथ मध्येच सोडून दिली आहे. कधी कोणाचा हात झिडकारून टाकला आहे. कोणाला खोलवर दुःख दिलं आहे. कितीतरी प्रसंग आठवतात मला. काही लख्ख आठवतात तर काही पुसटशा आठवणी. पण माझ्यामुळे इतरांना झालेल्या वेदनांची जाणीव मला होते आहे. त्या आठवणी मला आजही अस्वस्थ करतात. मी ज्यांना दुःख दिलं आहे त्याचा भार माझ्या मनावर आजही आहे. हा भार देखील किती वेदनादायक आहे. मी तुला दुखावलं असेल तर शब्दांनी किंवा न बोलून, कृतीनं किंवा अनुपस्थितीनं मी तुझी क्षमा मागतो. आपण दोघेही आता शांततेत राहूया. तुला माझ्यामुळे आजवर त्रास झाला आहे, दुःख झालं आहे. हे सारं कशामुळे झालं ते आता मला उमजतं आहे. माझ्याच मनात दडलेली भीती, वेदना, माझीच दुःख, राग, संताप, गैरसमज या सगळ्यामुळे मी तुला वेदना दिल्या. आज या क्षणी मी तुझी क्षमा मागतो. मोठ्या मनानं मला क्षमा करशील का? मी क्षमा मागतो आहे ते केवळ शब्द नाहीत, उपचार नाही. माझ्यामुळे तुला झालेल्या वेदनांची जाणीव झाल्यानं मी अगदी मनापासून क्षमेची याचना करतो आहे. क्षमा मागताना तुमच्या डोळ्यात आत्ता अश्रू आले असतील, गळा भरून आला असेल, हात थरथरत असतील. अश्रू वाहून जाऊ द्यात.
मनाला, शरीराला स्थिर होण्यासाठी वेळ द्या. शांतपणे श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता आपण दुसऱ्या मार्गाची क्षमेची प्रार्थना म्हणणार आहोत. मी आजवर इतरांना दुखावलं आहे हे जितकं खरं आहे, तसंच तितकंच मी स्वतःलाही खूप दुःख दिलं आहे. माझ्या अंतर्मनात असलेलं प्रेम, जिव्हाळा पायदळीत उडवला आहे. मीच माझ्या मनाची कदर केलेली नाही. मीच माझ्या शरीराची काळजी घेतलेली नाही. जसं मी इतरांना झिडकारलं आहे, तसंच मी माझ्या मनालाही कित्येकदा धुतकारलं आहे. कितीतरी वेळा, कितीतरी खोलवर मला ते सगळे प्रसंग आठवतात. मी माझ्या मनाला, आत्म्याला, शरीराला ज्या वेदना दिल्या आहेत, त्याचे व्रण आजही आहेत. मी स्वतःला त्रास दिला आहे. माझ्याच मनात खोलवर दडून बसलेल्या भीती, गैरसमज, संतापामुळे मी स्वतःशीच कित्येक वेळा दुष्टपणे वागलो आहे. आज मला त्याची खोलवर जाणीव होते आहे. त्या सर्व त्रासाबद्दल मी माझी क्षमा मागतो. माझ्या अंतरात्म्याची, माझ्या मनाची, शरीराची क्षमा मागतो. मी स्वतःलाच प्रेमानं जवळ घेतो आहे. मी मला क्षमा करत आहे. शांतपणे श्वास घ्या, श्वास सोडा. श्वासाच्या लयीचा अनुभव घ्या. आई जसं मुलाला जवळ घेते, तसं स्वतःला जवळ घ्या आणि माफ करा. आता तिसरा मार्ग. इतरांनीही मला कित्येक वेळा वेदना दिल्या आहेत. माझं मन दुखावलं आहे. मला झिडकारून टाकलं आहे. मला जेव्हा आधाराची गरज होती, तेव्हा मला एकटं सोडलं आहे. क्षमेचा हा तिसरा मार्ग सोपा नाही. ज्यांनी मला वेदना दिल्या आहेत, दुःख दिलं आहे, खोलवर घाव दिले आहेत, त्या सगळ्या वेदनांची जाणीव मला आजही होते आहे. काही जखमा अजूनही भळभळत आहेत. मला अगदी संपूर्णपणे त्या सर्वांना क्षमा करता येईल याची खात्री नाही. पण मी त्या मार्गावर चालू लागलो आहे. मला माझ्या मनामध्ये कुणाही बद्दल राग, तिरस्कार ठेवायचा नाही. मला वेदना दिलेल्या सर्वांना मी क्षमा करतो. कदाचित मला पुन्हा पुन्हा माझ्या मनाला समजावावं लागेल. ज्यांनी मला दुःख दिलं, त्यांना पुन्हा पुन्हा माफ करावं लागेल. पण त्या मार्गावर चालण्याची माझ्या मनाची तयारी झाली आहे. मी तुला मुक्त करतो आणि मलाही मुक्त करतो. मी यापुढे तुझ्याबद्दलचा राग, तिरस्कार माझ्या मनात ठेवणार नाही. या दुःखाच्या नात्यातून मी माझी आणि तुझीही सुटका करत आहे. मी तुला क्षमा करत आहे. क्षमा केल्यानंतर तुमच्या मनाला हलकं वाटत असेल. कदाचित आत्ता पूर्ण क्षमा करायला जमलं नसेल, तरी ठीक आहे. हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. क्षमेचा मार्ग मोकळा करत मन शांत होणार आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर काही दिवसांनी मन शांत होणार आहे, स्थिर होणार आहे. आता
डोळे अलगद उघडा. श्वासाची लय ऐका. डोळे वाहत असतील, ठीक आहे. मनात साठलेल्या भावना वाहून जाऊ द्यात. क्षमा प्रार्थना दररोज करूया. मनात खोलवर रुतलेला राग, तिरस्कार काढून टाकून मन मुक्त करूया. धन्यवाद.